आज यांचा इतका जास्त ओरडा खाल्ला, पण मलाही शांत राहावं लागलं कारण चूक माझीच होती. आता काय झालं होतं ते मी पुढे तुम्हाला सांगतेच. आज जरा तब्येत ठीक नव्हती. तुम्ही रॅकला पाहताय एक सुद्धा भांडे नाहीये, कारण सगळेच भांडे घासायला होते. नंतर घासेल करून एवढा ढिगारा झाला होता की बस. सगळे भांडे वगैरे घातले, थोडासा आराम केला आणि संध्याकाळच्या स्वयंपाकाला सुद्धा मी आज खूप लवकर लागले होते. तर चपात्या वगैरे केल्या आणि त्यानंतर सिंपलच अशी भेंडी बनवली होती. फक्त जिरे, लसूण आणि मिरच्या एवढ्याच कट करून सिंपल अशी भेंडी बनवली आणि डाळ भात बनवला. म्हटलं थोडंसं बरं वाटेल. आणि आता मी तुम्हाला सांगते की नेमकं काय झालं होतं. मी प्रेग्नेंट असताना ना हे आम्ही बेडशीट घेतलं होतं, कारण तेव्हाच आमचं चालू होतं की आम्ही बेड घेऊ, पण हे म्हटले होते की आत्ताच नको, डिलिव्हरी वगैरे झाली ना की मग बेडचं पाहूया. त्यामुळे आत्ता बेड घेतला आणि बेडशीट भरपूर दिवस झाले घेऊन हे असंच मी ठेवून दिलं होतं. माझ्या लक्षात सुद्धा नव्हतं राहिलं की आपल्या घरामध्ये बेडशीट आहे. जवळपास 8 ते 10 दिवस बेडवरती टाकायला काहीच नव्हतं. बिना बेडशीटची तशीच गादी ठेवली आणि हे बेडशीट माझ्या आत्ता लक्षात आलं. आता हे बेडशीट एवढं मोठं आहे ना की हे कट केल्यानंतर 3-4 पिलो कव्हर सहज होतील असं आहे. हे खूप शोधून मला ऑनलाईन पण भेटलं. त्याची लिंक मी इथे टॅग केलेली आहे, तुम्ही तिथून परचेस करू शकता. पण कॉटनचं आहे आणि एकदमच भारी क्वालिटी आहे. मला ते खूप जास्त आवडलं. म्हटलं चला जाऊ दे, आता तरी त्याचा उपयोग होईल, कारण कधीतरी एक वॉश केलं तर एक लगेच आपण टाकू शकतो असं. आणि असा गेला आजचा दिवस. शांत गपचित बसावं लागलं मला, कारण कधी कधी असं होतं आपली चूक असली ना आपण शांतच बसलेलं बरं असतं. संध्याकाळच्या टायमिंगला ना इथे मी हळदीचं दूध बनवलं होतं. हळद, दूध आणि अद्रक असं ठेचून टाकलं होतं आणि 2-3 साखरेचे दाणे टाकले थोडंसं टेस्टसाठी. तर खोकला येत होता मला थोडासा. म्हटलं मला जर झाला ना आता जास्त तर बेबीला सुद्धा होईल, त्यामुळे मी ना मला काही झालं ना की जास्त लवकरच काळजी घेते आता, पहिल्यासारखं नाही ठेवत. तर इथे ना 1.5 ग्लास दूध घेतलं होतं मी, त्याचं अर्धाच ग्लास बनवला, जास्त उकळून घेतलं आणि ते पिले. त्यानंतर ना असा होता आजचा दिवस. आपला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आपण भेटू उद्या. बाय.